तब्येत बिघडल्यानं शरद पवारांना बारामतीहून पुण्यामध्ये उपचारासाठी आणण्यात आले। त्यांच्यावर रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तर शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। चिंतेचं काही कारण नसून कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरामध्ये न येण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे। तर शरद पवार यांची प्रकृती काल बिघडलेली होती, त्यामुळे त्यांना उपचारासाठी बारामतीहून पुण्याला आणण्यात आलं। त्यांना पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत। आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। सोबतच काळजी करण्याचं काही कारण नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी करू नये असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे। साहेबांना बघतो आहे, थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिलेली आहे। शरद पवारांच्या छातीमध्ये कफ भरला आहे, त्यांना 5 दिवस अँटीबायोटिक्सचा डोस द्यावा लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तसं चिंतेचं कारण नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। दरम्यान सुनेत्रा पवारांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेत विचारपूस केलेली आहे। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे।